नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे कोयनेच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. यातच आता पाणी सोडण्यावरून राजकारण पेटलं. शिंदे गटाचे ज्येष्ठ आमदार अनिल बाबर यांनी केलेल्या टीकेला आज खासदार संजय काका पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. कोयनेतून पाणी सोडण्यावरून राजकारण किती विकृत पद्धतीनं केलं जात आहे यावर आमचा आक्षेप आहे. आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नरड्याला नख लागता कामा नये. आसमानी संकट असताना राजकारण करू नका. खोटी सहानुभूती घेण्यासाठी मी भूमिका मांडली नाही. ज्येष्ठ सहकाऱ्यांनी काही आक्षेप घेतले, मात्र मुख्यमंत्र्यांना पाणी सोडण्यास आदेश का द्यावे लागले याचा विचार करायला हवा. सांगली जिल्ह्यातील हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यावर आम्ही अन्याय खपवून घेणार नाही, अशा शब्दात संजय काका पाटील यांनी अनिल बाबर यांना प्रत्युत्तर दिलं. पुढे म्हणाले, सध्या 84.93 टीएमसी पाणी कोयनेमध्ये सध्या आहे. यातील मृत साठा 5 टीएमसी आहे. आजचा उपयुक्त पाणी साठा 79.80 टीएमसी इतका आहे. कालवा सल्लागार समितीमध्ये झालेल्या निर्णयानुसार 35 टीएमसी पाणी वाटप झाले. त्यामध्ये बाष्पीभवन 1.71 टीएमसी पाणी होतं. 2 टीएमसी पाणी 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत वापरलं आहे. त्यावेळी सुद्धा गणेशोत्सव काळात नदी कोरडी पडली होती. त्यावेळी देखील साताऱ्याचे पालकमंत्री आडमुठी भूमिका घेत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर पाणी सोडण्यात आलं. एवढं करून सुद्धा अरेरावीची भाषा वेठीस धरून राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. परवा दिवशी या जिल्ह्याच्या दुष्काळी स्थितीवर मात करणाऱ्या आपल्या योजना चालू करण्यासाठी कुणाची तरी अरेरावी होती, कुरघड्या होत आहेत. या जिल्ह्याला मानसिक गुलामगिरीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न होतोय. म्हणून थोडी आक्रमक भूमिका घेऊन मी हा विषय मांडण्यासाठी परवा दिवशी पत्रकार बैठक घेतली होती. त्यावेळी आपल्यातल्या काही लोकांनी, पत्रकार मित्रांनी मला असं विचारलं की एवढं करून मी त्यावेळी सांगितलं होतं की या बाबतीमध्ये मी तक्रार करणार आहे. पालकमंत्र्यांचा तो अधिकार नाही. 2 एसींनी ठरवलेल्या या बाबी आजपर्यंतच्या परंपरेनुसार, त्यांच्या नियमानुसार राज्य सरकारच्या 2 एसी त्याचं नियोजन करतायत आणि 2 एसींनी ठरवलेले कागद आजही माझ्याकडे आहे की त्यामध्ये किती टीएमसी पाणी, याच्या बाबतीमध्ये 2 मिनटं मी विश्लेषण करतोय. यामध्ये असं आहे की आजचा पाणी पुरवठा, अगदी कालपर्यंत संध्याकाळचा आकडा, आजचा पाणी पुरवठा घेतलेला आहे 84.93 टीएमसी पाणी कोयनेमध्ये आहे. त्यामधला मृत साठा 5 पॉईंट आहे ना, 5.13 टीएमसी मृत साठा आहे. तो सोडता येत नाही, डेट वाढवून म्हणतो आपण त्याला. आजचा उपयुक्त पाणी साठा 79.80 टीएमसी. धरणामध्ये आपणाला सोडणारा उपयुक्त पाणी साठा त्यामध्ये 79.80 टीएमसी आहे. कालवा सल्लागार समितीच्या झालेल्यानुसार 35 टीएमसी पाणी वीज निर्मितीला, 35 टीएमसी पाणी हे आपणाला या सगळ्या उपयुक्त पिण्यासाठी, शेतीसाठी, सिंचनासाठी आपणाला, आपण त्या गोष्टीकडं 35 टीएमसी पाणी वाटप झालेलं आहे. त्यामध्ये बाष्पीभवन होणारं 1.71 टीएमसी पाणी हे बाष्पीभवन होऊन जाणार आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो इव्हॅपोरेशन होणारं पाणी. आणि बाकीचं राहिलेलं पाणी आपण 2 टीएमसी पाणी 15 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत वापरलं आहे. त्यावेळी सुद्धा या ठिकाणी गणपतीसारखे आपले धार्मिक उत्सव असताना नदीमध्ये 1.5 फूट सुद्धा पाणी नव्हतं. मूर्ती विसर्जन करण्यासाठी सुद्धा आपल्याला अडचणी झाल्या होत्या. त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी, आपल्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी, खासदार, आमदारांनी त्यांना फोन केले होते. त्यावेळीसुद्धा पाणी सोडण्यासाठी हीच चाल त्यांची दिसून आली होती.
त्याच्यानंतर 15 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर पाणी सोडताना देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हे पाणी सोडण्यासंबंधामध्ये त्यांनी स्वतः ते मध्य प्रदेशमध्ये होते, त्यांनी त्या ठिकाणी कॉन्फरन्सवर घेऊन दीपक कपूर नावाचे सेक्रेटरी होते, त्या सेक्रेटरीनं तसे आदेश दिले. सेक्रेटरींचा फोन आला, ईडींनी खाली दोन्ही एसींना सांगून हे पाणी त्यावेळी सोडलं गेलं होतं. त्याच्यानंतर दोन्ही एसींची बैठक झाली, त्यांनी हे सगळं पाणी आणि त्याचं नियोजन सांगितलं. तसा पत्रव्यवहार झाला. त्या पत्रव्यवहारामध्ये सगळ्या गोष्टी कालवा सल्लागार समितीला मान्यता घेऊन त्यांच्याकडे पाठवल्या. त्यामध्ये हे पाणी सोडण्याचं नियोजन आजपर्यंत सरकारच्या नियमानुसार 2 एसी आणि त्यावर चीफ इंजिनियर हे थोडं नियंत्रण ठेवतात, अशी आजपर्यंतची पद्धत आहे आणि तसा नियम आहे. पण एवढे 2-2दा 3-3दा घटना घडूनसुद्धा ही अरेरावी या जिल्ह्याला मानसिक गुलामगिरीत ठेवण्याची पद्धत किंवा दुष्काळासारखं इतकं महाभयंकर संकट आमच्यावर आला असताना जिल्ह्यावर अशा वेळेला सगळ्यांना विटीस धरून राजकारण करण्याचा केविलवाना प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसून होतोय. त्याच्या काही तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. म्हणून त्यावेळेला मी आक्रमक भूमिका निश्चितपणाने घेतली आणि उद्याच्या काळामध्ये सुद्धा ती राहणार. जर ही कुरगुडी करण्याच्या भूमिका अशा पद्धतीनं झाल्या तर पोच करायचं असतं तर अनेक बाबी आहेत, पण आम्ही कधी काढत नाही. शेवट राजकारण आहे. कुणामुळं कुणाच्या बदल्या झाल्या, कुणाच्या नियुक्त्या झाल्या, कोण काय केलं, कुणाची सिनियरिटी डावलून झाली, कुणाचा आग्रह होता म्हणून झालं, आम्ही नाही केलं. हे शेवटी राजकारण असतं. पण त्यावेळी जनतेला विटीस धरतात, त्यावेळी आम्ही खपवून घेतलं जाणार नाही. ते खपवून घेतलं. आणि पाणी किती आहे मला पुढच्या जुलैपर्यंत पाणी टिकवायचं आहे, त्यामुळं मला त्याचं योग्य नियोजन करावं लागते. मी त्याबद्दल म्हणलं की ही जबाबदारी 2 एसींची आहे, सुप्रिटेंडेंट इंजिनियरांची आहे, त्यांनी ठरवलेलं आहे. आणि मी अभ्यास करेन, मी सर्वज्ञानी नाही, मी जरूर अभ्यास करेन. पण माझा प्रश्न शंभूराजेंना हा आहे की आपण मला अभ्यास करण्याची गोष्ट सांगता, तुम्ही इतक्या चुकीच्या पद्धतीनं कुरगुडी करण्याचं, राजकारण करण्याचं, दुष्काळाचं लोकांना विटीस धरून करायला लागलेलं आहे, त्याच्यावर आमचे आक्षेप आहेत. आणि पाण्याचा अभ्यास जरूर करेन मी, ती जबाबदारी त्यांची नाही. म्हणून तुम्हाला परवा मी सांगितलं की याच्या संबंधामध्ये आम्ही देवेंद्र फडणवीसांना सांगणार आहे की कुठल्याही पालकमंत्र्यांचा संबंध नाही, तो स्वतःकडे घ्यायला लागलेले आहेत. ते नियंत्रण तुमचं आहे, तुम्हीच ते वापरायचं आहे. दरवेळी आम्हाला कोणाला फोन करायला पाहिजेत, काही चिठ्ठ्या पाठवायच्या नाहीत का पाण्यावर नावं लिहून पाठवायचं नाही. हे लोकांच्या हक्काचं पाणी आहे. लोकप्रतिनिधी आहे, आमची जबाबदारी आहे, आम्ही तो प्रयत्न केला पाहिजे. नाही, बोलणं असंच झालं. खाजगीमध्ये काही गोष्टी असलेल्या ओपन करू नयेत, काही कमरेखाली वार करू नयेत. राजकारणामध्ये आपण पथ्य पाळलं पाहिजे. त्याच्यावरचे काय कॉमेंट्स होते मी सांगणं बरोबर नाही, ते एखाद्याला डॅमेज केल्यासारखं असतं. त्यांना उलट त्यांनी मुख्यमंत्र्यांना दोघांच्या पुरतं सीमित करून ते मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणतायत. प्रश्न हा होता, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ते होतं. मी स्वतः सांगितलं की आम्हाला कशासाठी तुम्ही हे करायला होताय, ठरलेलं आहे. शंभूराजे काय म्हणतायत व्हिडिओमध्ये, मला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. 5-7 दिवस फोन येत होते. काय फोन करायची आवश्यकता आहे? एकदा वाटप झालंय त्याचं तुम्ही काय तो अधिकार सुद्धा नाही त्यांचा. पालकमंत्र्यांचा काय संबंधच नाही ना त्यामध्ये, ना सांगलीच्या ना तिथल्या. 2 एसी आणि सी एवढं ठरवायचं, एवढं झालं पाहिजे. आणि तिसरं बाकीचे राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप वाचता कामा नाही. कशासाठी पाहिजे, जे हक्काचं आहे त्याचं त्यांना मिळावं. त्यांच्या जिल्ह्याच्या हद्दीत आहे म्हणून ते आडमोठे धरून करा. आता तो भाग बरोबर नाही म्हणूनच आम्ही भेटणार म्हणलं ना. आम्हालाही कळतंय की मंत्र्यांच्यावर आपण का, पण तुम्ही जे अरेरावी आणि कुरगुडी करायला लागलाय, जिल्ह्याला बी टीस धरायला लागलाय, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आसमानी संकट आमच्यावर आहे. बरं, आम्ही कधी ते मंडळं आली, आम्ही पत्र दिले, त्याच्यावर ॲक्शन सुरू झाल्या. देवेंद्र भाऊंनी सांगितलं की सर्कल घालतोय, सर्कल करायला येतात. आम्ही कधी प्रेस घेऊन सांगितलं? कर्तव्य आहे आमचं. लोकांनी आम्हाला आमदार खासदार केलंय, आम्ही कधी प्रेस घेतल्या? या सगळ्या प्रकरणामध्ये अशा प्रसंगाला राजकारण करता कामा नये. हा जिल्हा आपला दर्जेदार जिल्हा आहे.
दर्जानं राजकारण केलं जातं. आम्ही कधी सांगायला आलो का आमच्या पत्रावर झालं? आमचं कर्तव्य आहे ते. ना पालकमंत्री, ना मी, ना कुठले दुसरे आमचे आमदार. हे कर्तव्याच्या भावनेतनं आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि तुम्ही मात्र केविलवाणा राजकारणाचा प्रयत्न चालवला आहे म्हणून हा आक्षेप घेतलेला आहे. आम्हालाही भान आहे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजितदादांचा गट एकत्र येऊन आपण राजकारण इथं सरकार बनवलेलं आहे. पण तुम्ही अशा विठी जाणण्याच्या भूमिका खपवून घेतल्या जाणार नाही. सांगली आणि सातारा हे काय भारत पाकिस्तान नाही आहे. दोघांनी म्हणजे शंभूराजे आणि संजय काका दोघांनी सीएम साहेब ते मान्य आहे मला. आणि चर्चेतनं याच्यावर मार्ग काढावा. प्रश्न आपला हा चाललेला आहे तत्वाचा, प्रश्न चाललेला आहे आपल्या अस्मितेचा, प्रश्न आहे आपल्या हक्काच्या पाण्याचा. तुम्ही राजकारण करायला लागलात आणि पुन्हा एखादी गोष्ट ज्यावेळी आम्ही आवाज म्हणून उठवतो त्यावेळी तुमच्या भूमिका अशा येत असतील तर तेही सहन केलं जाणार नाही. मला कळतंय राजकीय सामाजिक जीवनामध्ये आम्ही काम करतोय म्हणून त्या मिटिंगमध्ये आम्ही कुणाचे आक्षेप घेतले नाहीत. त्यांना समजावून सांगितलं. ह्या सगळ्या अध्यक्ष असतात, हा प्रश्न एकदा बोलून बघूया म्हणून आम्ही त्या मिटिंगमध्ये कुठलेही आक्षेप न घेता, नाहीतर त्याच वेळी त्या 2 वेळा घटना घडल्या होत्या. पुन्हा तुम्ही 2 वेळा घटना घडून शहाणं होत नाही. त्यामुळं हा अरेरावीचा भाग खपवून घेतला जाणार नाही असं मी सांगितलं. आणि आता तिसरा प्रश्न असा आहे की मी दान हा शब्द वापरला. मला वाटतं देसाईंनी मला प्रश्न विचारला त्यावेळी मी सांगितलं आमच्या हक्काचं पाणी आहे. आणि तुम्ही जर असा किबिलवाणा राजकारण करण्याचा प्रयत्न करत असाल की मी पाणी मागतोय, काय तुम्हाला पाण्याबरोबर चिठ्ठ्या पाठवू का तुमच्या? अनिल भाऊनी पाणी मागितलंय, शंभूराज देसाईंनी सोडलंय का पाण्यावर नाव लिहून आणायचं आहे तुम्हाला? काय प्रयोग आहे ह्या जिल्ह्यामध्ये? म्हणून तो आक्षेप घेतला की आमचं कोण दान देत नाही आम्हाला. मुख्यमंत्री काय आहेत मला माहिती आहे, त्यांचा अवमान करण्याची अजिबात आमची इच्छा नाही, करणारही नाही. त्यांनी जेवढ्या वेळा मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं नसेल तेवढं मी ते विस्तारित म्हैसाळसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं, कारण ती केलेलं योगदान आहे. मी वेडा नाही. एका पक्षामध्ये आम्ही सगळे एकत्र ग्रुप चालवत असताना पण तुमच्या काय पद्धती चाललेत या? सगळ्यांना नालायक ठरवून, जनतेला बेटीस धरून मी त्याचा मालक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही.